नमो मातृभूमी जिथे जन्मले मी, नमो आर्यभूमी जिथे वाढले मी, नमो कर्मभूमी जी इज्जाच गामी, पडो देव माझा नमामि नमामि. नमस्कार, माझे नाव कुमारी संस्कृती किशन शनपुंजे, इयत्ता 8वी, मिलिंद विद्यालय कुंडलवाडी या शाळेत शिकते. खरं तर एक प्रश्न पडतो की हे स्वातंत्र्य आपल्याला सहजासहजी मिळाले का? तर नाही, हे स्वातंत्र्य इतक्या सहजासहजी मिळालं नाही. इंग्रजांना स्वातंत्र्य मागितलं आणि इंग्रजांनी लगेच देऊन टाकलं. इतकी सोपी गोष्ट नव्हती ती. तर अनेकांनी आपला त्याग, तप आणि बलिदान या देशासाठी दिलं आणि तेव्हा कुठेतरी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. मग त्यामध्ये पंडित नेहरू असतील, महात्मा गांधी असतील, सुभाषचंद्र बोस असतील, चंद्रशेखर आझाद असतील, लोकमान्य टिळक असतील, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, चाफेकर बंधू असतील, अशा अनेक जणांनी तुरुंगवास भोगला आणि अनेक जणांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. मग कुठेतरी आपल्याला हे स्वातंत्र्य मिळालं. आज आपण इतक्या आनंदामध्ये अनेक उत्सव सण साजरा करू शकतो, अनेक कार्यक्रम घेऊ शकतो आणि हे फक्त आपल्याला हे स्वातंत्र्य मिळालं म्हणून या गोष्टी करत असतो. म्हणून सांगते, हे स्वातंत्र्य आपल्याला सहजासहजी मिळालेलं नाहीच आहे. अहो, भगतसिंगसुद्धा हसत हसत फासावरती गेले. सुखदेव, राजगुरू, चाफेकर बंधू हसत हसत फासावरती गेले आणि जाता जाता त्यांनी हे सांगून गेले. खरं तर समोर मृत्यू दिसत होतं. आपल्याला फासावरती जायचं आहे, त्यांना माहिती होतं. पण कुठेतरी दुसऱ्या बाजूला त्यांना अभिमान वाटत होता की नाही, आपल्या बलिदानाने तरी ह्या देशाला स्वातंत्र्य मिळेल. एक अश्रूही डोळ्यातून न काढता उलट हसत हसत आपल्याला सांगून गेले की सांस थमती गई नब्ज जमती गई, सांस थमती गई नब्ज जमती गई, फिर भी बढ़ते कदम को ना रुकने दिया. अरे कट गए तो सर हमारे कुछ गम नहीं, कट गए तो सर हमारे कुछ गम नहीं, सर हिमालय का ना हमने झुकने दिया, मरते मरते रहा माग बन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. या देशाच्या तरुणांनो, या देशाच्या वीरांनो, आता हा देश तुमच्या हातात आहे, हे वतन तुमच्या हातात आहे. त्याला तुम्हाला फुलवायची गरज आहे, तुम्हाला स्वातंत्र्य मिळवण्याची गरज आहे. हे भगतसिंग जाता जाता आपल्याला सांगून गेले. आणि अशा अनेक क्रांतिकारकांमुळे हा देश स्वतंत्र झाला. खरं तर 150 वर्ष इंग्रजी सत्तेने भारतमातेला छेळले. 150 वर्ष इंग्रजी सत्तेने भारतमातेला छेळले, घालवली जुलमी सत्ता आणि रक्ताचे पाट वाहिले, घालवली जुलमी सत्ता आणि रक्ताचे पाट वाहिले. आनंदाने निदड्या छातीने कंठात गोळ्या कोणी झेलल्या, आनंदाने निदड्या छातीने कंठात गोळ्या कोणी झेलल्या, वंदे मातरम इक्लाब म्हणत भारत मातेसाठी फाशी यांनी घेतल्या. अनेक जणांनी तुरुंगवास भोगला, बलिदान दिलं. आपल्या कुटुंबाचं, आपल्या घराचं विचार न करता आपल्या देशासाठी ते समर्पित झाले आणि म्हणून कुठेतरी हे स्वातंत्र्य आपल्याला मिळालं. एवढंच नाही तर अनेक आज आपण बातम्या वाचतो, बातम्या पाहतो, तेव्हा टी व्हीवर अनेक न्यूज असतात की आज एवढे सैनिक शहीद झाले. तेव्हा कुठेतरी विचार येतो की कुठेतरी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जेवढे क्रांतिकारक महत्त्वाचे होते, जेवढा क्रांतिकारकांचा बलिदान महत्त्वाचं होतं, अगदी तेवढंच आज स्वातंत्र्य टिकवण्यासाठी सीमेवर लढणाऱ्या जवानांचं समर्पणसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आपण पाहतो की अतिशय उष्ण वाळवंटात आणि कुठेतरी अतिशय थंड प्रदेशात की जिथं अतिशय प्रतिकूल परिस्थिती असते, अशा ठिकाणी राहून ते देशाचं संरक्षण ते आज तिथे आहेत. म्हणून आज आपण इथे आहोत. आपल्या छातीची धाळ ते या ठिकाणी करत आहेत ना, म्हणून कुठेतरी आपण या ठिकाणी सुरक्षित राहू शकतो. आज एखादी आईचा एक मुलगा खेळत असेल आणि तो तिच्या नजरेपासून दूर जातो, तेव्हा आई पूर्ण गावभर ओरडत फिरते की माझा मुलगा कुठे गेला. पण या आईला माहिती आहे की माझा मुलगा या देशासाठी एक दिवस शहीद होणार आहे. तेव्हा त्यांची परिस्थिती काय असेल? खरं तर ज्याप्रमाणे स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी या क्रांतिवीरांचं बलिदान जेवढं महत्त्वाचं होतं, तेवढंच महत्त्वाचं आज सैनिकांचं सुद्धा आहे. खरं तर त्यांना गोळी लागते, ते मातृभूमीला वंदन करतात, मुजरा करतात आणि म्हणून जातात की सांस है जब तक ना रुकेंगे कदम, कि सांस है जब तक ना रुकेंगे कदम, चलते चलते मंजिल को पा लेंगे हम, चलते चलते मंजिल को पा लेंगे हम. अरे जान प्यारी नहीं है वतन से हमें, अरे जान प्यारी नहीं है वतन से हमें, मरते मरते सभी को बता जाएंगे ए वतन मेरे वतन, ए वतन मेरे वतन. धन्यवाद.